नातं महाराष्ट्राचं वेणं मराठीचं गोष्ट आमच्या सन्मानीचं। नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर। आज मी जो विषय घेऊन आलेलो आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये येत असणार। हो, मी शाळेबद्दल बोलतोय, आपल्या सर्वांच्या शाळेबद्दल। शाळेतील बेंच सोडलाय, शाळा सोडली आणि त्या शाळेतील मित्रमैत्रिणींपासून दूर गेलो। काही काळाने कामाच्या व्यापात आणि जीवनाच्या धावपळीत आपल्याला ते सर्व विसरायला लागतं। कधी कधी जुने मित्र भेटतात, त्यांच्याशी गप्पा होतात, पण तेही आता खूप कमी होतंय। आपल्या मोबाईल आणि इंटरनेटच्या या मोठ्या जगात ते जुने मित्र सहज मिळत नाहीत। सोशल मीडियावर सुद्धा ते सहज मिळत नाहीत। आपल्याला आठवतात का शाळेचे ते दिवस कसे होते? हसते चेहरे होते, ते खेळ, ते वादविवाद, ते छोटे जणू परिकथात असलेले क्षण, ते सर्व आता फक्त आठवणींमध्ये बंद आहे। काळाच्या ओघात ते सर्व थांबले। आपले मित्र एक एक करून आपल्यापासून दूर गेले। पण एक गोष्ट आहे, त्या शाळेच्या आठवणींना आपण दूर ठेवलं असलं तरी पण एक गोष्ट आहे, जरी आपण शाळेला आणि त्याच्या आठवणींना दूर ठेवलं असलं तरी जर आपल्याला एकदा शाळेला भेट दिली तर त्या जुन्या आठवणीला उजाळा मिळतो। शाळेच्या गेट समोर उभं राहिलं की आपल्याला त्या बेंचवर बसलेल्या मित्रमैत्रिणी, त्या सरांच्या शिकवणीच्या पद्धती, त्या धुंद असलेल्या क्षणाची आठवण नक्कीच येते। आपल्याला येते का मित्रांनो? काम धंद्याच्या याच्यामधनं वेळ काढल्यावर थोडीफार का होईना मनात आपल्या शाळेची आठवण येते का? नक्कीच येत असणार। आपण मुलांनाही बरेचदा शाळेत जाताना किंवा अभ्यास करताना सांगत असतो, आम्ही शाळेत असताना असे केले, आम्ही शाळेत असताना तसे केले, आमचे सर असे करायचे, आमचे मित्र असे करायचे, तसे करायचे, सांगतच असतो। ह्या आठवणी आपण जागृत करत असतो। मग त्या आठवणीमध्ये आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते। आपण परत एकदा मित्र शोधण्याचा प्रयत्न करतो। त्या गोड आठवणी, त्या संवादाच्या छोट्या गोष्टी आपल्याला पुन्हा त्या आनंदाच्या क्षणाची याद देतात। शाळेतील आपले मित्र जरी भेटत नसले तरी शाळेच्या भेटीमुळे जर आपण शाळेला भेट दिली तर त्यांच्या सोबत घालवलेले ते खास क्षण हृदयात दिसायला। जरी आज कोणाला भेटत नसलो तरी शाळेच्या भेटीमुळे आपण जर शाळेला भेट दिली तर त्या शाळेत घालवलेले ते खास क्षण आपल्या हृदयातून बाहेर येतात, डोळ्यासमोर येतात। मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या जगात जर आपल्याला आपली शाळा आणि ती जुनी आठवण जपायची असेल तर त्या आठवणींना उजाळा द्या, शाळेला भेट द्या, बेंचवर बसून जुन्या मित्रांना शोधा आणि त्या गोड आठवणींमध्ये परत जाऊन एका नवीन जोशाने जीवनाकडे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करा। जमलं तर आपल्या मुलांनाही आपली शाळा दाखवा, तिथले अनुभव, तुम्ही बसत असलेले बेंच, सर यांची ओळख करून द्या। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आपल्या शाळेच्या आठवणी जर आपल्याला येत असतील तर व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, सोशल मीडियातनं शेअर करा आणि त्यांच्या आठवणींना एक उजाळा द्या। कारण मित्र हे आपल्याला जमवावे लागतात। शाळेतील मदत करणारा आपला मित्र कुठे आहे, कसा आहे, अडचणीत आहे का, हेही आपण बघितलं पाहिजे। आणि हे सगळं आपण शाळेला भेट दिली, त्या आठवणी आपल्यातल्या जागा झाल्या तर आपण मित्रांना शोधायचा प्रयत्न करू शकतो। तुमचं काय मत आहे मित्रांनो? नक्की सांगा। नातं जुळतं आपलं महाराष्ट्राचं।